नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10चा सायन्स पार्ट 2 ज्याचा पहिला चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओमध्ये जनरली फक्त आपण या चॅप्टरसाठी लागणारं जे बेसिक आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जर बेसिक तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हा चॅप्टर तुम्हाला बिलकुल पण अवघड जाणार नाही. जास्त वेळ न घेता आपण या चॅप्टरकडे जाऊया. ठीक आहे. तर या चॅप्टरचं नाव पहा काय, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आता आपल्याला हे माहित पाहिजे की हेरिडिटी म्हणजे काय. तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. मराठीमध्ये हेरिडिटीचा अर्थ अनुवंशिकता होतो आणि इव्होल्यूशनचा मराठीमध्ये अर्थ होतो उत्क्रांती. आता या पूर्ण चॅप्टर दोन भागामध्ये डिवाइड आहे. एक म्हणजे हेरिडिटी. आपल्या चॅप्टरचे पहिले 1, 2, 3 पानं जे आहेत ते तुमचे हेरिडिटी. ऍक्च्युअल हेरिडिटी काय आहे, ती कशा पद्धतीने म्हणजे जेनेटिक इम्पॅक्ट मुळे हेरिडिटी होते, हे आपण या चॅप्टरमध्ये हेरिडिटी या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. आणि नंतरचा पूर्ण जो पार्ट आहे बाकीचा राहिलेला तो सगळा इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांतीवर आधारित आहे. आता मला माहिती आहे की तुम्ही 10वीच्या वयामध्ये तुम्हाला हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हे शब्द अवघड जरी वाटले तरी सुद्धा सोपं करून सांगण्याचं काम माझं आहे. त्यामुळं या व्हिडिओचे किंवा या चॅप्टरचे सर्व व्हिडिओ तुम्ही फर्स्ट पासून जर लास्ट पर्यंत पाहिले तर कोणत्याही प्रकारचा डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया या प्रकरणाच्या बेसिक्स पासून. ठीक आहे. तर या प्रकरणामध्ये जेव्हा आपण बेसिकला सुरुवात करतो तर सर्वप्रथम आपण हेरिडिटीचा अभ्यास करतो. आणि जेव्हा जेव्हा हेरिडिटी येते, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, तर आपल्या भाषेमध्ये समजून घेऊ की अनुवंशिकता काय असते. आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एक कपल आहे. याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू की हे वडील आहेत आणि ही आई आहे. आणि हे वडील आणि आई या दोघांचा मिळून हा कोण आहे, त्यांचं एक अपत्य आहे. याला सायन्सच्या भाषेमध्ये पॅरेंट्स म्हणलं जातं. यांना म्हणलं जातं पॅरेंट्स आणि यांना म्हणलं जातं ऑफस्प्रिंग्स. म्हणजे आई वडील आणि ऑफस्प्रिंग म्हणजे काय, अपत्य. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं किंवा आपल्याशी जर गोष्टींची जर तुलना केली तर तुमच्या एक लक्षात येईल की जे आई वडील असतात त्या दोघांचे कॅरेक्टर हे कोणामध्ये उतरलेले असतात, मुलांमध्ये उतरलेले असतात. म्हणजे वडिलांच्या केसांचं स्ट्रक्चर असेल, आईच्या केसांची थिकनेस असेल, आई वडिलांचा रंग, त्यानंतर त्यांची हाईट, वेट, त्यांची बोलण्याची स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपोआप कोणावर होतो, मुलांवर होतो. आणि हा इम्पॅक्ट फक्त फिजिकल नसतो तर तो जेनेटिकली असतो. जेनेटिकली म्हणजे काय, की ज्या पद्धतीने आई वडील असतात त्याच पद्धतीने त्यांच्या मुलांमध्ये ते गुणधर्म उतरलेले असतात किंवा ते कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये ट्रान्सफर झालेले असतात. ज्या पद्धतीने आई वडील असतात त्यांच्या पद्धतीने मुलांमध्ये कॅरेक्टर हे ट्रान्सफर झालेले असतात. जसं की आताच मी एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की आपल्या जो चेहऱ्याचा कलर असेल, आपल्या केसांची जी थिकनेस आहे, त्यांची हेअरचं जे स्ट्रक्चर असेल, आपली हाईट असेल, आपलं वेट असेल, आपल्यामध्ये काही म्हणजे चांगल्या गोष्टी असतील, चांगल्या गोष्टी इन द सेन्स की काहींमध्ये वजन खूप पटकन वाढतं, काहींमध्ये वजन वाढत नाही, काहींमध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज फास्ट असते, काहींमध्ये तीच मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ह्या स्लो असतात. तर अशा प्रकारचे जेवढे पण कॅरेक्टर्स आपल्याला आपल्यामध्ये पाहायला मिळतात ना, तर ते आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळालेले असतात. आणि साहजिक आहे त्यांना ते कॅरेक्टर त्यांच्या आई वडिलांकडून मिळालेले असते. आणि आपल्या आईला कॅरेक्टर जे आहेत ते तिच्या आई वडिलांकडून मिळालेले असतील. तर अशा पद्धतीने काय होतं की कॅरेक्टर हे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन मध्ये काय व्हायला लागतात, ट्रान्सफर व्हायला लागतात. आणि हो, याच कन्सेप्टला आपण म्हणतो हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. आता अनुवंशिकता हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. जनरली आपल्यामध्ये अनुवंशिकता आपण शब्द कधी ऐकतो, एखाद्याला जर डायबिटीस असेल आणि जर आपण त्याला विचारलं तुला ही डायबिटीस म्हणजे डायबिटीस हा आजार किंवा हे डायबिटीस हे कसं झालं, तर तो आपल्याला सांगतो की काय नाही, माझ्या वडिलांना डायबिटीस होती किंवा आईंना डायबिटीस होते, ती अनुवंशिक आहे. अनुवंशिक आहे म्हणजे काय, की आई वडिलांकडून ते मला मिळालेलं आहे, म्हणजे ते अनुवंशिक आहे, ती हेरिडिटी आहे. मग या ठिकाणी हेरिडिटीचा अर्थ होतो बाळांनो ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफर म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. कॅरेक्टर म्हणजे गुणधर्म. पण कोणते गुणधर्म, बायोलॉजिकल. म्हणून आपण म्हणतो ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, किंवा ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. तर अशा पद्धतीने आपण हेरिडिटीची व्याख्या करू शकतो.
या ठिकाणी हे पॅरेंट्स आहेत आणि हे ऑफस्प्रिंग आहे. आणि या ठिकाणी खाली तुम्हाला आता डेफिनेशन पाहायला मिळेल की हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. आणि वाया काय आहे इथं? जीन्स. वायाचा अर्थ होतो च्या सहाय्याने, च्या मदतीने. तर या ठिकाणी हे कॅरेक्टरचं ट्रान्सफर एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन कोणाच्या सहाय्याने होत असतं? तर जीन्सच्या सहाय्याने होत असतं. आता पहा, या जीन्स शब्दामुळे आपल्याला जीन्स काय असतात, कुठे असतात आपल्या शरीरामध्ये, याच्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जीन्सच्या सहाय्याने कॅरेक्टर ट्रान्सफर होतात एवढं लक्षात घ्या. आता एखादी गोष्ट जर मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर न्यायची असेल, किंवा मला सपोज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तर मी काय करणार आहे? कशाच्या तरी सहाय्याने जाणार आहे. एकतर मी सायकलच्या सहाय्याने जाईल, बाईकच्या सहाय्याने जाईल, किंवा कारच्या सहाय्याने जाईल. तर कार, बाईक, सायकल हे माझ्यासाठी माध्यम झालं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. तर हेच कॅरेक्टर आई वडिलांकडून मुलांमध्ये कोणाच्या सहाय्याने, कोणाच्या मदतीने ट्रान्सफर होतात? तर जीन्सच्या मदतीने ट्रान्सफर होतात. तर लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी जीन्स आपला हिरो आहे. जीन्सला मराठीमध्ये जनुक असं म्हणतात. जनुक हा शब्द, हे शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेले असतील. जास्त वेळ न घेता आपण आता पुढे जाऊयात, जीन्स बद्दल थोडीशी माहिती मिळवूयात. आपण हेरिडिटीची डेफिनेशन आत्ताच पाहिली, आता आपण जीन्स बद्दल थोडी माहिती मिळवू. ठीक आहे? जेव्हा जीन्सचा विचार करतो किंवा जेव्हा आपण जीन्स बद्दल बोलतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या लक्षात यायला पाहिजे एक सेल. एक काय? सेल. आता सेल आपल्याला माहिती, सेल म्हणजे पेशी. ठीक आहे? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा एक सेल आहे. हा काय? सेल आहे. ठीक आहे? सेल म्हणजे मानवी पेशी आपली. या पेशीमध्ये, या सेलमध्ये तुम्ही जर या ठिकाणी नीट पाहिलं तर हा काय आहे? त्याचा सेलचा न्यूक्लियस आहे. बाळांनो, आपण मल्टीसेल्युलर अॅनिमल आहोत. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी. आपण आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या पेशी आहेत हे म्हणणंच मूर्खपणा आहे. कारण आपल्या शरीरामध्ये पेशी नाहीये, तर आपलं शरीरच पूर्ण पेशींपासून बनलेलं आहे. आपलं शरीर, ह्युमन बॉडी ही टोटली सेल्स पासून बनलेली आहे. ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही राहता त्या बिल्डिंग मध्ये विटा आहेत हे म्हणणं मूर्खपणा आहे. कारण ती बिल्डिंगच बनलेली विटांपासून. त्या पद्धतीने आमची ह्युमन बॉडी पूर्ण कशापासून बनलेली आहे? सेल्स पासून बनलेली आहे. तर त्या सेल मधल्या एका सेलचा जर आपण अभ्यास करायला घेतला तर आपल्या हे लक्षात येईल की हा जो सेल आहे, हा जो सेल आहे, या सेलमध्ये तुम्ही एक न्यूक्लियस पाहू शकता. आणि या न्यूक्लियस मध्ये हे कोण आहेत? क्रोमोझोम्स आहेत. कोण आहेत? क्रोमोझोम्स. पहा, आपल्या मानवी पेशीमध्ये, आपल्या सेलमध्ये, एका सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. किती? 46. आणि हे 46 क्रोमोझोम्स जोडीने म्हणजे पेअर करून राहतात. पेअरने येतात. एकाला एक जोडी, एकाला एक जोडी, अशा पद्धतीने. तर 46 क्रोमोझोम्सची जर आपण पेअरिंग केली तर ते टोटल 23 पेअर्स होतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही झाली ह्युमन सेल. ह्युमन सेल मध्ये हा झाला न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. आणि या न्यूक्लियस मध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर हा झाला क्रोमोझोम. येते लक्षात? क्रोमोझोमला जर आपण सुट्ट करत गेलो, म्हणजे क्रोमोझोमला आपण जर पाहिलं तर याच्यामधून आपल्याला काय पाहायला मिळतं? या ठिकाणी डीएनए पाहायला मिळतोय. हा काय पाहायला मिळतोय? डीएनए. आणि डीएनएचा छोटासा सेगमेंट जर तुम्ही पाहिला तर या छोट्याशा सेगमेंटला आपण काय म्हणतो? जीन्स असं म्हणतो. आता हे जर समजलं नसेल तर एक एक्झाम्पल देतो. आपल्या घरामध्ये एक धाग्याचं रीळ असतं पहा, बरोबर आहे? तो जो धाग्याचा रीळ आहे ना, तो क्रोमोझोम आहे, कन्सिडर करा. आता त्या धाग्याच्या रीळवर धागा जोपर्यंत गुंडळलेला आहे तर तो झाला त्या धाग्याचा रीळ. त्यामधला धागा जर आपण सेपरेट करायला सुरुवात केली, म्हणजे बाजूला काढायला सुरुवात केली, तर तो बाजूला काढलेला जो धागा आहे तो झाला डीएनए. ठीक आहे? आणि त्या डीएनए, त्या धाग्यापासून मला जेवढा धागा गरजेचा आहे मी तेवढाच कट केला, तो झाला जीन्स. म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की क्रोमोझोम्स आर मेड अप फ्रॉम डीएनए. म्हणजे क्रोमोझोम कशापासून तयार होतात? डीएनए पासून तयार होतात. आणि डीएनए कशापासून तयार होतो? जीन्स पासून तयार होतो. येतं लक्षात? मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोम, किंवा क्रोमोझोम म्हणजे काय? तर क्रोमोझोम म्हणजे काय, किंवा क्रोमोझोम कशापासून बनतात? क्रोमोझोम आर मेड फ्रॉम डीएनए. आणि डीएनए कशापासून बनतो? डीएनए आर मेड फ्रॉम जीन्स. बरोबर आहे? जीन्स काय आहे? द सेगमेंट ऑफ डीएनए. जीन्स काय? सेगमेंट ऑफ डीएनए. येते लक्षात? इतकं सिंपल आहे, सोपं आहे. पहा, हे सगळ्या गोष्टी एकच आहेत, फक्त त्याच्यामध्ये तुम्ही भाग करू शकता. या मोठ्या भागाला आपण, किंवा याला आपण म्हणतो क्रोमोझोम.
या क्रोमोझोम, हे क्रोमोझोम कशापासून बनलंय, तर हे बनले डीएनए पासून, आणि हे डीएनए कशापासून बनले, छोट्या छोट्या जीन्स पासून, आणि जीन्स काय, सेगमेंट ऑफ डीएनए. आता हा जीन्स शब्द मगाशी आला होता, हा तोच जीन्स शब्द आहे ज्याच्या मदतीने हेरिडिटी होते, म्हणजे ज्याच्या सहाय्याने ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर होतं. येते लक्षात? ठीक आहे, थोडस पुढे जाऊ, काय काय अजून आपल्याला सांगितलेलं आहे याच्यामध्ये पाहू. आपण डीएनए बद्दल बोलू थोडस. आता डीएनए चा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. डीएनए चा फुल फॉर्म काय आहे, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड याला आपण म्हणतो डीएनए चा फुल फॉर्म. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डीएनए बद्दल माहिती दिलेली आहे की डीएनए इज मेड अप फ्रॉम. डीएनए कशा कशापासून बनतो, डीएनए बनतो पेंटोज शुगर, एक फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस. डीएनए 3 गोष्टींपासून बनतो. पाहणार आहे आपण त्याचं स्ट्रक्चर डीएनएचं सुद्धा. फक्त डीएनए कशा कशापासून बनतो हे लक्षात घ्या. डीएनए 3 गोष्टींपासून बनतो, एक म्हणजे पेंटोज शुगर, दुसरा फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा नायट्रोजन बेस. डीएनए मध्ये 4 प्रकारचे नायट्रोजन बेस असतात, AGCT, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. डीएनए बनतो 3 गोष्टींपासून, एक म्हणजे पेंटोज शुगर, बरोबर आहे, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस असतात 4 प्रकारचे, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ठीक आहे, हे समजलं डीएनए कशापासून बनतो. खाली येऊ. डीएनए इज लोकेटेड इन न्यूक्लियस ऑफ सेल. डीएनए कुठं लोकेट करतो, न्यूक्लियस, सेलच्या न्यूक्लियस मध्ये. या सेलच्या न्यूक्लियस मध्ये डीएनए लोकेट करतो इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. आणि कशाच्या रूपामध्ये, क्रोमोझोमच्या रूपामध्ये. पहा, या क्रोमोझोमच्या रूपामध्ये कोण आहे, डीएनए आहे. देयर आर 46 क्रोमोझोम्स. सांगितलं होतं की ह्युमन बॉडीच्या एका सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात, आणि हे 46 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन इच सेल ऑफ ह्युमन बॉडी. माणसाच्या, ह्युमन बिंगच्या प्रत्येक सेलमध्ये, सेलच्या न्यूक्लियस मध्ये 46 क्रोमोझोम्स असतात, आणि हे 46 क्रोमोझोम्स पेअरिंगने येतात बाळांनो, पेअर पेअर करून येतात. तर हे जे पेअरिंग असते, ही पेअरिंग 23 पेअर्स बनवतात हे टोटल, म्हणजे 23 पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम्स. ठीक आहे, मला वाटतं हे डीएनए समजलेलं आहे, हे डीएनएचं बेसिक. आता आपण डीएनएचं स्ट्रक्चर समजून घेऊ. ठीक आहे, जीन्स समजून घ्यायचा म्हणजे डीएनए समजला की जीन्स लक्षात येतो. डीएनए पासून क्रोमोझोम लक्षात घ्या, मागच्या वर्षी स्टँडर्ड 9 मध्ये ना क्रोमोझोम एकदम डिटेल मध्ये शिकवलेला आहे, किंवा स्टँडर्ड 9 मध्ये क्रोमोझोम हा पूर्ण डिटेल मध्ये होता. यावर्षी डीएनए सुद्धा लास्ट इयरला झालेला आहे, म्हणून तर ते बेसिक मध्ये आता आपण घेतोय. पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला डीएनएचं स्ट्रक्चर बद्दल वगैरे काय सांगितलेलं नाहीये, परंतु हे या चॅप्टर साठी गरजेचं आहे, म्हणून आपण बेसिक पाहतोय. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ डीएनए. पाहता, स्ट्रक्चर ऑफ डीएनए खूप सोपं आहे. तुमच्या जर हे लक्षात आलं असेल की डीएनए 3 गोष्टींपासून बनतो, एक पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस किती प्रकारचे, 4 प्रकारचे, ऍडेनिन, ग्वानिन. हे काय इथे तुम्हाला दिसते, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. बर, स्ट्रक्चर ऑफ डीएनए पाहतोय आपण. तर हे डीएनए ऍक्च्युली हा डीएनए पहा, हा डीएनए, याला आपण थोडस, हा डीएनए, हे डीएनएचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर कसं आहे, डबल हेलिक्स आहे. डबल हेलिक्स म्हणजे 2 स्ट्रँडचं, शिडी असते ना चढायची, त्या टाईपचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, फक्त एवढंच आहे की ते राऊंडेड 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 पद्धतीने. असं कन्सिडर करा की दोन्ही बाजूला आपण पकडलं आणि याला स्ट्रेट केलं सीडी सारखं, तर हे स्ट्रक्चर आपल्या असं दिसेल, एक लॅडर सारखं. लॅडर म्हणजे सीडी सारखं दिसेल. तर यामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर इथं ऍडेनिन दिसतोय, इथं ऍडेनिन दिसतोय, इथं ग्वानिन दिसतोय, थायमिन दिसतोय, सायटोसिन दिसतोय. हे काय आहेत सगळे, नायट्रोजन बेस आहेत. हे सगळे काय, नायट्रोजन बेस. इथं ऍडेनिन दिसतोय, सायटोसिन दिसतोय, सायटोसिन दिसतोय, ग्वानिन दिसतोय, ऍडेनिन दिसतोय, सायटोसिन, थायमिन, थायमिन. हे सगळेच्या सगळे नायट्रोजन बेस आहेत. आता हे जे सगळेचे सगळे नायट्रोजन बेस आहे, यांचा जो बॅकबोन आहे पहा, हा वाला बॅकबोन, तर हा असतो शुगर फॉस्फेट बॅकबोन. शुगर फॉस्फेट बॅकबोन म्हणजे काय, आपण पाहिलं ना, डीएनए 3 गोष्टींपासून बनतो, एक नायट्रोजन बेस, हा झाला नायट्रोजन बेस, आणि राहिलेले दोघ जण म्हणजे कोण, फॉस्फेट ग्रुप आणि पेंटोज शुगर. हे दोघा जणांपासून हा जो बॅकबोन आहे ना, हा तयार झालाय. आणि जर तुम्ही नीट पाहिलं तर सायटोसिन जो आहे ना, तो ऑलवेज कोणाला पेअर करतोय पहा, ग्वानिनला. कोणाला पेअर करतोय, ग्वानिनला.
आणि ऍडेनिन हा कोणाला पेअरिंग करतोय, थायमिनला. कुठेही चेक करा, इथं ऍडेनिन आला त्याला पेअर कोणाची आहे, थायमिनची आहे. इथं ग्वानिन आला त्याला पेअरिंग कोणाची आहे, सायटोसिनची आहे. म्हणजे ऑलवेज ऍडेनिन हा पेअरिंग करणार थायमिन बरोबर आणि ग्वानिन हा पेअरिंग करणार सायटोसिन बरोबर, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हा बॅकबोन तर तुमच्या लक्षात आला, हा बॅकबोन कोणाचा आहे, हा सगळ्याच्या सगळा बॅकबोन आपला पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुपने मिळून बनवलेला आहे. तर इथं पहा, इथं एकदम सुट्ट सुट्ट करून दिलेलं आहे तुम्हाला. तुम्ही जर नीट पाहिलं तर यांच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की सायटोसिन दिसतोय तुम्हाला हा वाला, ग्वानिन दिसतोय. सायटोसिनने कोणाबरोबर पेअरिंग केली, ग्वानिन बरोबर. इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर हा तुमचा झाला फॉस्फेट ग्रुप, हा फॉस्फेट ग्रुप झाला, हा रायबोज शुगर, फॉस्फेट ग्रुप रायबोज शुगर, फॉस्फेट ग्रुप रायबोज शुगर, फॉस्फेट ग्रुप रायबोज शुगर, पेंटो शुगर. बरं, तर हे जे फॉस्फेट ग्रुप आणि शुगर आहे ना, फॉस्फेट ग्रुप शुगर हे बॅकबोन आहेत. पहा इथं दिलेले त्या पद्धतीचे बॅकबोन आहेत. आणि यांच्या बरोबर पहा कोण आहे, हा आपला नायट्रोजन बेस आहे. जर तुम्ही नीट पाहिलं, हा नायट्रोजन बेस, हा फॉस्फेट ग्रुप आणि हा शुगर, हे तिघ जण मिळून न्यूक्लियोटाइड तयार करतात. काय तयार करतात, न्यूक्लियोटाइड. यांना म्हणायचं न्यूक्लियोटाइड. परंतु या न्यूक्लियोटाइडला नाव देताना नायट्रोजन बेसच्या नावाचा वापर करायचा. इथं नायट्रोजन बेसला जे नाव आहे, इथं नायट्रोजन बेस कोणता आहे, सायटोसिन आहे. तर मी याला न्यूक्लियोटाइड ऑफ सायटोसिन म्हणणार. इथं कोण आहे पहा, इथं पण तिघ जण दिसतात तुम्हाला. हा नायट्रोजन बेस आहे, हा फॉस्फेट ग्रुप आहे आणि हा शुगर आहे. तर ह्या तिघांना मी काय म्हणणार, न्यूक्लियोटाइड म्हणणार. आणि याला न्यूक्लियोटाइडला नाव देताना मी काय नाव देणार, ऍडेनिन न्यूक्लियोटाइड, याला ग्वानिन न्यूक्लियोटाइड, याला थायमिन न्यूक्लियोटाइड. अशा पद्धतीने आम्ही याला नाव देणार आहोत. तर तुम्ही हे स्ट्रक्चर समजून घेतलं डीएनएचं. या डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये काय काय महत्वाचं आहे तर व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये महत्वाचं काय काय आहे की डीएनएचं हे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे, हे डबल हेलिक्स आहे. डीएनए मध्ये तीन गोष्टी असतात किंवा तीन गोष्टींपासून डीएनए बनतो. आपण पाहिला एक डीएनए तीन गोष्टींपासून कोणकोणता, एक नायट्रोजन बेस चार प्रकारचे, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, बरोबर आहे. आणि त्यांचा जो बॅकबोन आहे तो बनतो फॉस्फेट ग्रुप आणि शुगर पासून बनतो, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. ऍडेनिन हा ऑलवेज पेअरिंग करणार थायमिनला आणि सायटोसिन हा ऑलवेज पेअरिंग करणार ग्वानिनला, हे विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, नायट्रोजन बेस, फॉस्फेट ग्रुप आणि शुगर हे तिघ जण मिळून एकत्रित यांना म्हणतात न्यूक्लियोटाइड. आणि हे कुठल्या प्रकारचं न्यूक्लियोटाइड आहे तर हे झालं सायटोसिन न्यूक्लियोटाइड. याला नाव देताना नायट्रोजन बेसचं नाव दिलं जातं. जे नायट्रोजन बेसचं नाव आहे सायटोसिन न्यूक्लियोटाइड, इथं ऍडेनिन न्यूक्लियोटाइड, इथं ग्वानिन न्यूक्लियोटाइड, इथं थायमिन न्यूक्लियोटाइड. आणि जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर यांची पेअरिंग करत असताना बरोबर थायमिनची पेअरिंग ऍडेनिन बरोबर केली आणि ग्वानिनची पेअरिंग सायटोसिन बरोबर केली. आणि अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की इथं दोन बाण दिसतात. थायमिनची पेअरिंग ऍडेनिन बरोबरच होते आणि यांची पेअरिंग करताना हायड्रोजनचा डबल बॉन्ड यूज केला जातो, हायड्रोजनचा डबल बॉन्ड. आणि सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये जेव्हा पेअरिंग होते त्यावेळी हायड्रोजनचा ट्रिपल बॉन्ड यूज केला जातो, हे विसरायचं नाही. येते लक्षात. हे आपण पुन्हा एकदा पाहिलं स्ट्रक्चर ऑफ डीएनए. जर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ डीएनए समजला असेल तर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ आरएनए पण समजून घ्यायचं आहे. का, त्याचं रिझन आपण पुढे पाहणार आहोत. आरएनए का समजून घ्यायचा, ठीक आहे. आता डीएनए झालं, आता कोण, आरएनए. जर तुम्हाला डीएनए समजला ना तर आरएनए सोपा आहे. डीएनएचा फुल फॉर्म काय होता, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आरएनएचा फुल फॉर्म डीऑक्सी काढून टाका, रायबो न्यूक्लिक ऍसिड. याचा फुल फॉर्म काय, रायबो न्यूक्लिक ऍसिड. चला मग आरएनएचा फुल फॉर्म समजला, रायबो न्यूक्लिक ऍसिड. आरएनए मध्ये काय फरक आहे, डीएनए हा डबल हेलिक्स होता दोन्ही बाजूने, आरएनए हा सिंगल हेलिक्स आहे. आरएनए कसा आहे, सिंगल हेलिक्स आहे. येतं लक्षात, सिंगल हेलिक्स, एकच सीडी त्याला, हे काय इथं एकच सीडी. आणि सेम आरएनए सुद्धा तीन गोष्टींपासून बनतो, एक म्हणजे शुगर, दुसरा फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा नायट्रोजन बेस. जसा डीएनए बनतो तसा, फक्त यामध्ये बदल कशात आहे तर नायट्रोजन बेस मध्ये बदल आहे. नायट्रोजन बेस चार आहे तिथं सुद्धा, ऍडेनिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे आणि चौथा मात्र इथं बदललेला आहे. इथं डीएनए मध्ये थायमिन होता, इथं कोण आहे, युरॅसिल आहे. हे लक्षात ठेवायचं. डीएनए आणि आरएनए मध्ये महत्वाचे दोन बदल कोणते, प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला माहित असला पाहिजे. डीएनए मध्ये डीएनएचं स्ट्रक्चर हे डबल हेलिक्स असतं असं,
डीएनएचं स्ट्रक्चर डबल हेलिक्स असतं आणि आरएनएचं स्ट्रक्चर सिंगल हेलिक्स असतं. पहिला फरक. दुसरा फरक, डीएनए मध्ये चौथा नायट्रोजन बेस हा थायमिन आहे आणि या ठिकाणी आरएनए मध्ये चौथा नायट्रोजन बेस कोण आहे? युरॅसिल आहे. बाकी सगळं सेम, सगळंच्या सगळं सेम. येते लक्षात? मात्र या बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की आरएनए चे टाइप्स सुद्धा असतात. तर आरएनए चे महत्वाचे 3 टाइप, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. कोणकोणते? एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. आरएनए चे टाइप्स ऑफ आरएनए. एमआरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए, आरआरएनए म्हणजे रायबोझोमल आरएनए आणि टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सफर आरएनए. अशा पद्धतीने एमआरएनए चे 3 टाइप्स असतात. चला पुन्हा एकदा पाहू आपण काय काय पाहिलं. डीएनए पाहिलं आपण, बरोबर आहे. डीएनए आणि आरएनए ला साइड बाय साइड समजून घेऊ. हा डीएनए, हा आरएनए. ठीक आहे. आरएनए काय आहे, कशासाठी यूज केला जातो ते पाहणार आहे आपण. डीएनए तर तुम्हाला माहित झालं की डीएनए असतो आमच्या ह्युमन बॉडीच्या एका सेल मध्ये. न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात आणि क्रोमोझोम्सला सुट्ट करत गेलो आपण किंवा क्रोमोझोम्सच कशापासून बनतात? डीएनए पासून बनतात. मग डीएनए साठी पहिला प्रश्न, डीएनए चा फुल फॉर्म काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. दुसरा, डीएनए इज मेड अप फ्रॉम. डीएनए कशापासून बनतो? शुगर, पेंटोज शुगर, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस किती प्रकारचे? 4. ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन डीएनए मध्ये, बरोबर आहे. त्यांचं स्ट्रक्चर पाहिलं. स्ट्रक्चर पाहताना लक्षात आलं, ऍडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन, ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. ऍडेनिन जेव्हा थायमिन बरोबर पेअरिंग करतो तेव्हा डबल हायड्रोजन बॉन्डचा यूज केला जातो. सायटोसिन जेव्हा ग्वानिन बरोबर पेअरिंग करतो त्यावेळी ट्रिपल हायड्रोजन बॉन्डचा यूज केला जातो. त्यानंतर आपण हे डीएनए पाहिलं. डीएनए नंतर आरएनए कडे आलो. आरएनए चा फुल फॉर्म समजून घेतला. आरएनए चा फुल फॉर्म आहे रायबो न्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए चा डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, याचा रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता आरएनए चा तो फुल फॉर्म झाला. आरएनए चा स्ट्रक्चर कसं आहे? सेम टू सेम आहे. पेंटोज शुगर आहे, फॉस्फेट ग्रुप आहे, नायट्रोजन बेस आहे, जसं डीएनए. याच्यामध्ये नायट्रोजन बेस पण 4 येतात, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन. मात्र चौथा कोण येतो? युरॅसिल. डीएनए मध्ये तुमचा थायमिन, हे लक्षात राहू द्या. आणि याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे की हा सिंगल हेलिक्स येतो, डबल हेलिक्स आहे. आणि इथं आरएनए चे टाइप्स पडतात. आरएनए चे 3 टाइप पडतात, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. एमआरएनए चा फुल फॉर्म मेसेंजर आरएनए, आरआरएनए चा फुल फॉर्म रायबोझोमल आरएनए आणि टीआरएनए चा फुल फॉर्म ट्रान्सफर आरएनए. तर डीएनए आपण पाहिलं व्यवस्थित, आरएनए सुद्धा पाहिलं आपण. तर हे झालं या प्रकरणासाठीच लागणारं आपल्याला बेसिक. हे बेसिक तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला या प्रकरणामध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ऍक्च्युअल प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. परंतु पुन्हा एकदा जर हे तुम्हाला म्हणजे व्यवस्थित शिकवताना जर तुम्हाला काही शब्द अवघड वाटत असतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट मोडवर पहा आणि तुम्ही हे समजून घ्या, यांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार ही नावं म्हणा, जेणेकरून ही नावं तुम्ही विसरणार नाही. ही नावं कदाचित काही विद्यार्थ्यांना नवीन सुद्धा असू शकतात. ठीक आहे. तर या व्हिडिओला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊयात आणि भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युअल प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.